Hello friends, welcome to all in English class. Today we are going to learn our previous novel 4.2 To Serve with Love E.R. Braithwaite. This is the last lecture on this novel To Serve with Love. In 4 lectures we have seen that the summary of the novel, theme of the novel, synopsis of the extract, and today we are going to learn chapter 17. In last lecture we have seen synopsis of this chapter 17. विद्यार्थी मित्रांनो, आपण टू सर विथ लव मधला हा आपला लास्ट पार्ट आहे, लास्ट व्हिडिओ आहे हा. याच्या आधी आपण त्या ठिकाणी समरी बघितली. समरीमध्ये नॉवल, पूर्ण नॉवलची ती समरी होती, थीम बघितली आणि सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट तो जो होता तो फक्त चॅप्टर 17चा सिनॉप्सिस होता. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी या नॉवलमध्ये फक्त चॅप्टर 17 वरतीच त्या ठिकाणी ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये आपल्याला क्वेश्चन्स विचारलेले आहेत. पूर्ण आपण आज चॅप्टर 17 पुन्हा एकदा घेणार नाही आहोत. फक्त तुम्ही इथं त्या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला पॉइंट्स दिसतील. फर्स्ट पॉइंट आहे द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल वॉज ऑन नोव्हेंबर 15. या ठिकाणी आपण फक्त सिक्वेन्स बघायचा आहे, कारण तुम्हाला 2 मार्कासाठी जो क्वेश्चन असणार आहे त्याच्यामध्ये चॅप्टर 17 मध्ये जे इन्सिडेंट्स घडलेले आहेत तो सिक्वेन्स लावायचा आहे. हा चॅप्टर 17 जो आहे तो स्टार्ट झालेला आहे सरांचा E.R. ब्रेथवेट या रायटरचा जो त्या ठिकाणी क्लास आहे किंवा ज्या स्कूलमध्ये E.R. ब्रेथवेट त्या ठिकाणी टीचिंग करत होते त्या स्कूलचा एक त्या ठिकाणी रूल होता. त्या शाळेचे हेडमास्टर जे होते मिस्टर फ्लोरिन, त्यांचं एक त्या ठिकाणी या शाळेच्या बाबतीत, या शाळेच्या प्रगतीच्या बाबतीत एक निर्णय त्यांनी घेतलेला होता की जेव्हा त्या ठिकाणी युनिट टेस्ट असेल किंवा टर्मिनल एक्झाम असेल, एक्झाम झाल्यानंतर आणि एक्झामच्या आधी दोन्ही वेळेला त्या ठिकाणी मुलांनी जे अभ्यासलेलं आहे त्यांनीच ते त्या ठिकाणी काउन्सिल रिपोर्ट जो आहे तो त्या काउन्सिलमध्ये रिपोर्ट सादर करायचा. मग हा चॅप्टर 17 जो आहे तो सुरू झालेला आहे. सहामाही परीक्षेचा रिपोर्ट जो आहे त्या काउन्सिलमध्ये मुलं सांगणार आहेत, प्रत्येक वर्गाचा रिपोर्ट. मग 15 नोव्हेंबरला हे काउन्सिल त्या ठिकाणी होतं. दुसरा पॉइंट बघा, दॅट डे देअर वॉज नो असेंब्ली. म्हणजे 15 नोव्हेंबरला त्या ठिकाणी मुलं जी आहे ती शाळेमध्ये येत असताना वेगवेगळे नवीन ड्रेस घालून त्या ठिकाणी ती मुलं आलेली आहेत. युनिफॉर्म मध्ये नव्हती त्या दिवशी, कारण त्या दिवशी ती काउन्सिल होती, रिपोर्ट त्या ठिकाणी प्रेझेंट करायचं होतं. त्या दिवशी प्रार्थना घेतली नाही. थर्ड पॉइंट, मी जोसेफ अँड डेनहॅम, टू मोस्ट सिनियर स्टुडंट्स. सरांच्या वर्गातली 2 सिनियर स्टुडंट्स जे आहेत मिस जोसेफ आणि डेनहॅम, ही दोघं त्या ठिकाणी त्या काउन्सिलचं अँकरिंग करणार होते. ॲट 10 AM एव्हरीवन ट्रोप्ड इनटू द ऑडिटोरियम ॲट सीट टुगेदर. सेटिंग जे आहे चॅप्टर नंबर 17चं ते त्या ठिकाणी ऑडिटोरियम रूम मध्ये त्या ठिकाणी सगळे एकत्र आलेले आहेत. नेक्स्ट पॉइंट, मिस्टर अलेक्स फ्लोरिन हेडमास्टर ॲड्रेस्ड द स्कूल अँड हिज स्पीच वॉज लेंदी. या ठिकाणी या शाळेचे हेडमास्टर जे आहेत त्यांनी स्पीच दिलेलं आहे. त्यांचं स्पीच मोठं होतं आणि त्या स्पीचमध्ये त्यांनी त्यांच्या पॉलिसी ज्या आहेत, उद्दिष्ट जे आहे ती शाळेची उद्दिष्ट सांगितलेली आहेत. आणि या सरांच्या स्पीच नंतर रिपोर्टचं प्रेझेंटेशन सुरू झालेलं आहे. आफ्टर ईच क्लास वुड रिपोर्ट थ्रू इट्स रिप्रेझेंटेटिव्स ऑन द स्टडीज परस्यूड ड्युरिंग द हाफ इयर. आणि मग या अर्धवर्षामध्ये जो काही त्यांना टीचिंग एक्सपिरियन्स आलेला आहे, त्या अध्यापनामध्ये शिक्षकांकडून जो अनुभव आलेला आहे तो अनुभव प्रत्येक वर्गातली रिप्रेझेंटेटिव्ह जे आहे ते पुढे येऊन मांडू लागलेली होती. नेक्स्ट, पॅनल ऑफ टीचर्स वुड बी इन्व्हायटेड टू ऑक्युपाय द स्टेज अँड आन्सर द क्वेश्चन्स ऑफ द व्हेरियस रिपोर्ट्स. मग त्याच्यानंतर टीचरचं एक पॅनल त्यावेळेला असायचं त्या काउन्सिलमध्ये. मुलं जे रिपोर्ट सादर करतील त्याच्यावरती ते पॅनल, त्या टीचरचं पॅनल बोलत होतं. लास्ट रिपोर्ट वॉज प्रेझेंटेड बाय रायटर्स क्लास. आणि शेवटचा रिपोर्ट, कारण सिनियर 12वीची ही मुलं, आणि शेवटचा रिपोर्ट जो आहे तो या रायटरच्या E.R. ब्रेथवेटच्या वर्गाने प्रेझेंट केलेला आहे. आणि या चॅप्टर 17 मध्ये आधीच्या वर्गाने जे रिपोर्ट प्रेझेंट केलेले आहेत त्याचे
ते कॅरेक्टरची नावं ते आपल्याला इथं चॅप्टर 17 मध्ये नाही, पण या सरांच्या वर्गाने जे रिपोर्ट सादर केलेली मुलं आहेत त्या मुलांची नावं आपल्याला दिलेली आहेत. डेनहॅम used the term miss in addressing each of the senior girls. Writer feel happy and proud. डेनहॅम जो होता तो सरांच्या वर्गातला विद्यार्थी आणि सरांनी सांगितलेलं होतं, एक टॅग सरांनी वापरलेले होते की आपल्या वर्गातल्या मुलांना मुलींना हाक मारत असताना आधी मिस आणि सर हे शब्द यूज करायचे आणि डेनहॅमनं ते शब्द यूज केलेले, त्यामुळे सर या ठिकाणी खुश झालेले आहेत. नेक्स्ट पॉइंट बघा, मिस जोसेफ. आता मिस जोसेफ ही विद्यार्थिनी आहे. ती काय करते, द ब्रदरहुड ऑफ द मॅनकाइंड याविषयी त्या ठिकाणी ती बोललेली आहे. मानवता या विषयावरती त्या ठिकाणी मिस जोसेफ बोलते. डेनहॅमनं प्रत्येक आता रिप्रेझेंटेटिव्ह सरांच्या वर्गातले येऊ लागलेले आहेत. पहिल्यांदा मिस जोसेफ बोलते, त्याच्यानंतर पॉटर हा जो आहे मॅथ्स बद्दल बोलतो. यूज ऑफ कॉमन वेट्स अँड मेशर्स हे त्यानं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सॅपिनो नेचर स्टडीवरती पेस्ट बद्दल त्यानं डिस्क्रिप्शन जे आहे ते दिलेलं आहे. मिस पेग अँड जॅक्सन जॉग्राफी बद्दल बोलत असताना मिस पेग जी आहे ह्युमन रिलेशनशिप बद्दल सांगते आणि जॅक्सन डिस्ट्रीब्युशन ऑफ द मिनरल डिपॉझिट्स बद्दल तो बोलतो. त्याच्यानंतर मिस डेयर आणि फर्मॅन फिजिओलॉजी बद्दल बोललेले आहे. फर्मॅननं त्या ठिकाणी एक स्केलेटन आणलेले आहे, त्यानं स्केलेटन प्रेझेंट केलेलं आहे. मिस डेयर जी आहे ती शी स्पोक अबाउट ऑल ह्युमॅनिटी. त्याच्यानंतर मिस डॉट हिस्ट्री बद्दल त्या ठिकाणी बोलते. स्टडीड द रिफॉर्मेशन इन इंग्लंड. आणि मग या मिस डॉट ज्या आहेत त्या दुसऱ्या महायुद्धानंतर जे रिफॉर्मेशन झालेलं आहे इंग्लंडचं त्या सोसायटीबद्दल मिस डॉट बोललेली आहे. हे सगळे जे आहेत हे सरांच्या वर्गातले विद्यार्थी बोलतात. आणि शेवटी डेनहॅम जो आहे तो पीटी अँड गेम्स बद्दल बोलत असताना त्याचं जे त्या ठिकाणी रिपोर्ट होता तो थोडासा शॉकिंग होता. बीट ऑफ अ शॉक ही कंप्लेन द पीटी वॉज पॉइंटलेस. आणि तो बोलतो की पीटी हा सब्जेक्ट नको आहे आम्हाला आणि तो थोडासा पॉइंटलेस आहे. मग त्याच्यावरती पुढं मिस फिलिप्स हे जे टीचर आहे त्यांची त्या ठिकाणी रिॲक्शन किंवा रिप्लाय, कारण पॅनल जे आहे टीचरांचं ते सुद्धा स्टेजवरती आणि पॅनल बोलणार आहे प्रत्येकाच्या रिपोर्ट नंतर. पण प्रत्येक वर्गाचा रिपोर्ट जो आहे तो नॉर्मली रिपोर्ट त्या विद्यार्थ्यांनी प्रेझेंट केल्यामुळे कुणी ऑब्जेक्शन घेतलेलं नव्हतं. पण डेनहॅम जो आहे डेनहॅम जेव्हा बोलतो तेव्हा मिस फिलिप्स जे आहे हॅड गिवन आन्सर, ते उत्तर देत असताना शी रिमाइंडेड द स्कूल दॅट एव्हरी सब्जेक्ट इन्क्लुडिंग पीटी अँड गेम्स had been carefully considered and fitted into the teaching timetable. ती सांगते की पीटी आणि गेम्स जे आहे या टीचिंग टाइम टेबलमध्ये फिट केलेलं आहे. हे त्या मुलांच्या प्रगतीसाठी योग्य अशा पद्धतीचं आहे. सो दॅट ईच स्टुडंट रिसिव्ड मॅक्झिमम बेनिफिट फ्रॉम इट. आणि प्रत्येक विषयातून मॅक्झिमम बेनिफिट घ्यावा हाच हेतू प्रत्येक सब्जेक्टचा आहे. द होल टाइम टेबल इन दिस स्कूल इज मेन टू हेल्प यू इन द वर्ल्ड आफ्टर यू लिव्ह हिअर. आणि या ठिकाणी प्रत्येक विषय जो आहे तुम्हाला या शाळेनं ऑलराऊंडर करण्याचाच प्रयत्न केलेला. जेव्हा तुम्ही इथून बाहेर पडाल त्यावेळेला प्रत्येक विषयाचा तुम्हाला उपयोग व्हावा याच्यासाठी सगळे विषय आहेत. डेनहॅम अंडरस्टँड हिज मिस्टेक. आणि डेनहॅमला त्याची चूक कळालेली आहे. आणि इथं मिस या टीचर ज्या आहेत या टीचर बोलल्यानंतर मिस फिलिप्स बोलल्यानंतर रायटरला सुद्धा थोडंसं आश्चर्य वाटलेलं आहे, कारण मिस फिलिप्स ज्या आहेत त्या थोड्याशा त्या ठिकाणी चाइल्डिश वागायच्या. एक टीचर म्हणून त्यांचं मॅच्युरिटी कधीच दिसलेली नव्हती सरांना त्या वर्षभरामध्ये, कारण ॲज अ टीचर म्हणून जॉब स्वीकारल्यानंतरचा पहिल्या वर्षाचा एक्सपिरियन्स जो आहे टू सर्व विथ लव या नॉवलमध्ये या सरांनी लिहिलेला आहे. आणि हा बदल म्हणजे सरांनी मुलांमध्येही बदल करून आणलेला आहे. त्याचबरोबर ॲज अ टीचर म्हणून सरांमध्येही बदल झाला, कारण सरांनी एक मेथड वापरलेली होती, त्या मेथडनं त्यांना रिस्पेक्ट मिळाला नाही आहे. दुसरी मेथड त्यांनी टॅक्ट वापरल्या आणि त्याच्यामुळे त्यांना रिस्पेक्ट मिळालेला आहे. आणि त्यांच्यासोबतच इतर टीचरमध्ये सुद्धा त्यांनी बदल घडवून आणलेला. आणि त्या दिवशी सरांना मिस फिलिप्सचा आन्सर ऐकून त्या मॅडमचं आन्सर ऐकून सुद्धा सर खुश झालेले होते.
In last point, in end writer feel very proud on his students because they presented their report very effectively. आणि शेवटी सर खूप खुश झालेले आहेत कारण त्यांच्या वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना अगदी इफेक्टिव्हली अशा पद्धतीनं रिपोर्ट त्या काउन्सिलमध्ये प्रेझेंट केलेला आहे. आता हे झालं चॅप्टर 17 चे सगळे पॉइंट्स तुम्हाला सांगितले, सिक्वेन्स सांगितलेला आहे. आता या चॅप्टर 17 मध्ये कुठले कॅरेक्टर्स आहेत ते आता आपण बघायचं आहे. कारण पहिल्या त्या ठिकाणी पार्टमध्ये आपण बघितलेले आहेत पेज त्या टेक्स्ट बुक मधले आपण कॅरेक्टर बघितलेले आहेत कारण पूर्ण नॉवल मधले कॅरेक्टर तिथे सांगितलेले आहेत. पण आपल्याला या चॅप्टर 17 मध्ये कुठले कॅरेक्टर आहेत ते बघायचे. बघा इथं स्क्रीनवरती चॅप्टर 17 मधले कॅरेक्टर. तुम्हाला स्टुडंट कॅरेक्टर कुठले आहेत आणि टीचर कॅरेक्टर कुठले आहेत हेही लक्षात आलं पाहिजे. पहिल्यांदा तुम्हाला टीचर कॅरेक्टर दिलेले आहे तिथं रिकी ब्रेथवेट म्हणजेच रायटर आहेत, नरेटर. त्याच्यानंतर सेकंड आहे मिस गिलियन ब्लँकार्ड. मिस गिलियन ब्लँकार्ड न्यू टीचर आणि गर्लफ्रेंड ऑफ द रायटर. मिसेस डेल एव्हान्स ज्या आहेत त्याने रायटरला प्रत्येक वेळेला विद्यार्थ्यांमध्ये प्रोग्रेस करण्यासाठी हेल्प केलेली आहे. त्यांनी डोमेस्टिक सायन्स हा सब्जेक्ट शिकवलेला आहे. मिस्टर बेल पी टीचर आहेत. मिस इफेमिया फिलिप या ठिकाणी टीचर ज्या आहेत ज्यांनी डेनहॅमला त्या ठिकाणी आन्सर दिलेला आहे. त्या नॉवलमध्ये सुरुवातीला इमॅच्युअर अँड लुकिंग लाईक अ स्कूल गर्ल अशा होत्या, पण शेवटी त्यांच्यामध्ये सुद्धा चेंज या रायटरने घडवून आणलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं त्या टीचर कॅरेक्टर आहेत मिसेस क्लिंटेक, मिस्टर थियो वेस्टर्न. हे दोन्ही त्या ठिकाणी शब्द आहेत आणि हे जे आहे त्या पॅनलमध्ये होते. जे रिपोर्ट प्रेझेंट करणारे विद्यार्थी आहेत त्यांना आन्सर देण्यासाठी मिस्टर वेस्टर्न होते, मिस फिलिप्स होत्या आणि त्याचबरोबर डेल एव्हान्स होते. त्याच्यानंतर मिसेस ड्यू असिस्टंट स्कूल सेक्रेटरी, मिस जोसी डॉन्स आणि लास्ट मिस्टर ॲलेक्स फ्लोरेन दिलेला आहे. हेडमास्टर आहेत या स्कूलचे. त्याच्यानंतर स्टुडंट कॅरेक्टर बघा. त्याच्यामध्ये रायटरच्या वर्गातले जे आहेत त्याला मी अंडरलाईन केलेले आहे. डेनहॅम, पॅमेला डेयर, मोरिया जोसेफ, पॅट्रिक फर्मॅन, जॅक्सन, पेग, पॉटर, सॅपेनो, मिस डॉड अँड मिस डेयर. पण त्याच्यानंतर इतरही कॅरेक्टर या तुम्हाला नॉवलमध्ये आहेत ते सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. हे सगळे स्टुडंट कॅरेक्टर आहेत. डेनहॅम, पामेला डेयर, बॉब बेलमॉन्ट, जॅकलिन बेंडर, हॅटमॅन, मॉरिया जोसेफ, पाल्मेर, जेन पर्सेल, लॉरेन्स सेल्स, जेस बेलमॉन्ट, बंकली, पॅट्रिक फर्मॅन, टिक जॅक्सन, मोनिका पेग, बार्बेरा पेग, पॉटर, सॅपिनो, मिस डॉड आणि मिस डेयर. तुम्हाला हे कॅरेक्टर टीचर कॅरेक्टर कुठले आणि स्टुडंट कॅरेक्टर कुठले हे सांगितलेले आहे एवढ्यासाठीच की जेव्हा कॅरेक्टर स्केच करायचं असेल तेव्हा टीचर कॅरेक्टर कुठलं आहे आणि स्टुडंट कॅरेक्टर कुठलं आहे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. टीचर कॅरेक्टर लिहित असताना आणि स्टुडंट कॅरेक्टर लिहित असताना प्रत्येक स्टुडंटनी काय रिपोर्ट प्रेझेंट केलेला आहे ते काय बोललेले आहेत हेच एक्सप्लेनेशन तुम्हाला त्या कॅरेक्टर स्केचमध्ये लिहायचं आहे. आता हे झालं चॅप्टर 17 वरती आपण कॅरेक्टर्स बघितलेले आहेत. आता तुमचं त्या ठिकाणी टेक्स्ट बुक जे आहे पेज नंबर 185 ब्रेनस्टॉर्मिंग आहे, कॅरेक्टर आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये विचारलेला आहे की टीचर कॅरेक्टर कोण आहे आणि स्टुडंट कॅरेक्टर कोण आहे ते सेपरेट करायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कॅरेक्टर्स दिलेले आहेत आणि प्रत्येकाची क्वालिटी आणि प्रत्येक त्यामध्ये काय बोललेलं आहे हे सांगायचं आहे. हे तुम्हाला त्या पहिलं जे आहे कॅरेक्टर म्हणूनच पॉईंट आहे आणि त्या कॅरेक्टर पॉईंटमध्ये तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टरची इन्फॉर्मेशन आणि ही इन्फॉर्मेशन देत असताना चॅप्टर 17 मध्ये आलेले हे कॅरेक्टर आणि ते कॅरेक्टरने काय रोल प्ले केलेला आहे तुम्हाला पॉईंट्समध्ये मी सांगितलेलं आहे तेच तुम्ही इथं लिहायचं आहे. गिव्ह अ ब्रीफ कॅरेक्टर स्केच ऑफ डेनहॅम, मिस जोसेफ, द नरेटर म्हणजेच रायटर ER ब्रेथवेट, मिस डेयर आणि मिस फिलिप्स. म्हणजे टीचर कॅरेक्टरवरती सुद्धा तुम्हाला कॅरेक्टर स्केच करायचं आहे, स्टुडंट कॅरेक्टरवरतीही कम्पेअर द फॉलोइंग कॅरेक्टर्स म्हटलेलं आहे आणि इथं कंपॅरिझन करून तुम्ही त्या कॅरेक्टरची इन्फॉर्मेशन द्यायचं आहे. प्लॉटमध्ये आहे तुम्हाला जे पॉईंट्स दिलेले आहेत मगाशी तेच तुम्ही सिक्वेन्स लक्षात ठेवायचं आणि सिक्वेन्सनी तुम्ही लावायचं आहे.
सेटिंग जे आहे ते सेटिंग ऑडिटोरियम रूम आहे, तिथंच पूर्ण हा रिपोर्ट जो आहे त्या काउन्सिलनं त्या ठिकाणी प्रेझेंट केलेला आहे. त्याच्यानंतर थीम तुम्हाला माहिती आहे, सांगितलेले स्टुडंट टीचर रिलेशनशिप आहे, त्याचबरोबर रेसिसिझम आणि प्रेज्युडाइस हे तिन्ही विषय जे आहेत हे थीममध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर लँग्वेज, एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट दॅट एनरिच द लँग्वेज अँड क्रिएट द पॉवरफुल इम्पॅक्ट. कारण मिस फिलिप्स इज द ट्रान्सफॉर्म इन टू अ व्हेरी कन्व्हिन्सिंग पर्सनॅलिटी. कारण हा चेंज जो आहे, एक इमॅच्युअर असणारी टीचर जे आहे ते मॅच्युरिटी शेवटी त्या पॅनलमध्ये एक रिपोर्टला आन्सर देत असताना ती मॅच्युरिटी दिसलेली आहे, ते तिथं तुम्ही त्या लँग्वेजमध्ये लिहायचं आहे. इथं आपला 4.2 कंप्लीट झालेला आहे. ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये तुम्हाला लक्षात येईल कॅरेक्टर, त्याचबरोबर थीम लिहित असताना, लँग्वेज लिहित असताना प्रत्येक पॉईंट जो आहे सेटिंगमध्ये कशा पद्धतीनं सिक्वेन्स आहे हे तुम्ही सांगायचं आहे. या ठिकाणी आपलं ही नॉवेल संपलेली आहे. थँक्यू क्लास.